वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर चर्चेत आलेला गुंड निलेश चव्हाण हा गेल्या 8 दिवसांपासून फरार आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू असला तरी अद्यापही तो पोलिसांना सापडलेला नाहीये आणि त्यामुळे पिंपरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सवाल उपस्थित केले जात आहेत। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला कसपटे कुटुंबियांकडे देण्यास याच निलेशने नकार दिला होता। वैष्णवीच्या माहेरच्यांना त्यानं पिस्तुलाचा धाक दाखवला होता। दरम्यान याच प्रकरणी गुंड निलेश चव्हाणवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले, तर त्याच्यावर नुकतेच हुंडाबळी प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र अद्यापही त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये। चव्हाणच्या मागावर पुणे पोलिसांचे 3 आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे 3 पथक आहेत। तर याशिवाय आरोपी चव्हाण हवाई मार्गे पळून जाऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस देखील जारी केली आहे। मात्र चव्हाण पोलिसांना गेल्या 8 दिवसांपासून गुंगारा देतोय। सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांनी शस्त्र परवाना देताना खोटे शपथपत्र दिल्याचं उघड झालंय। पोलिसांकडून आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। खोटा भाडेकरार करून परवाना मिळवल्याचं उघड होतंय। सुशील आणि शशांक हगवणे शस्त्र परवाना प्रकरण आपण अपडेट पाहतोय, तर शस्त्र परवान्यासाठी खोटे शपथपत्र त्यांनी दिल्याचं उघडकीस आलेलं आहे। तसंच खोटा भाडेकरार करून शस्त्र परवाना या दोघांनी मिळवला होता। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, सुशील आणि शशांक हगवणे यांनी शस्त्र परवान्यासाठी खोटे शपथपत्र दिलं, खोटा भाडेकरार केला, काय अपडेट? प्राजक्ता, मूळ भुकुम म्हणजे पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या शशांक हगवणे आणि सुशील हगवणे याने शस्त्र परवान्यांसाठी ग्रामीण पोलिसांकडे अर्ज करणं अपेक्षित होतं। मात्र त्यांच्या संबंधित असलेले जालिंदर सुपेकर हे पुण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना त्यांनी खोटे भाडेकरार जे आहेत ते कोथरूडमध्ये राहत असल्याचे केले आणि या शस्त्र परवान्यासाठीच्या अर्जाला ते जोडलेले होते। शपथपत्र जी त्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये कुठली खोटी माहिती देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र ते राहत असलेल्या कायमस्वरूपी पत्त्याच्या बाबतीमध्ये जो भाडेकरार त्यांनी दिलेला होता, लिव्ह लायसन्स अग्रीमेंट जे त्यांनी दिलेलं होतं ते खोटं असल्याचं आढळून आलेलं आहे। त्याच्यामुळे या दोघांनाही जे शस्त्र परवाने दिले गेले त्यावेळेस त्या सगळ्याच्या संदर्भामधली चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांनी आता सुरू केलेली आहे। यांनी खोटे भाडेकरार दिलेले असताना सुद्धा हा परवाना कसा काय दिला गेला, तर त्या संदर्भात अंजली दमनिया या ज्या हे जे जालिंदर सुपेकर आहेत यांच्यावरती जो आरोप करतायत सातत्यानं की त्यांनीच अधिकाराचा गैरवापर करून अशा पद्धतीनं खोट्या कागदपत्रांच्या आधारावरती हा शस्त्र परवाना दिलाय। एरवी सर्वसामान्य नागरिकाला अधिकृत पत्ता असताना सुद्धा किंवा खरा पत्ता असताना सुद्धा अनेकदा पोलीस शस्त्र परवाना देत नाहीत किंवा प्रचंड फेऱ्या मारायला लावतात आणि या प्रक्रियेमध्ये मात्र अर्ज केल्यापासून किती दिवसाच्या आतमध्ये शस्त्र परवाना गेलेला आहे ते पाहिल्यानंतर याच्यामध्ये जालिंदर सुपेकर यांनी नेमकं काय काम केलंय ते कळू शकेल असा आरोप यापूर्वी दमानिया यांनी केलाय। त्याच्यामुळे इतके सगळे आरोप झाल्यानंतर आता शशांक हगवणे आणि सुशील हगवणे याला जे शस्त्र परवाने देण्यात आलेले आहेत त्याच्या संदर्भातली चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि निलेश चव्हाण याला सुद्धा अशाच पद्धतीनं शस्त्र परवाना जो आहे तो दिला गेलाय का याची सुद्धा चौकशी पुणे पोलिसांनी सुरू केली आहे। बरं वैभव, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।